नमस्कार. आपण भगवंताचा ऐश्वर्य योग बघतोय. 9व्या अध्यायाला ऐश्वर्य योग म्हटलाय आणि आपण 17व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये असं पाहिलं की भगवंतानी त्याच्या स्वरूपाचं वर्णन आपल्याजवळ केलं. 18व्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला भगवंताची जी विशेष आहे गते भरता प्रभू साक्षी आणि त्या सगळ्या विशेषणांचा अर्थ आपण पाहिला की जणू काही जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे, सगळ्यांचा तो आधार आहे. अशा प्रकारचा विचार 18व्या श्लोकात पण आपण पाहिला की विश्वात घडणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्यामुळे घडतात, तो नियामक आहे आणि सगळ्या गोष्टींचा तो आधार आहे असं आपण पाहिलं. आज आपण आणखीन एक विषय पाहणार जे सकाम भक्त असतात. काहीतरी कामना मनात असते, काहीतरी इच्छा मनात असते आणि ती इच्छा पुरी करण्यासाठी ही भक्त मंडळी जे काय करतात त्यांना काही भगवंताकडून हवं असतं आणि ते जे काही हवं असतं अशी जी भक्त मंडळी आहे त्यांना ते जे काही हवं आहे ते प्राप्त होतं का आणि ते होत असण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं अशा प्रकारचा विचार 20व्या श्लोकामध्ये आज आपण पाहणार आहोत. 20वा श्लोक आहे त्रैविद्या माम सोम पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासांज सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. या 2 ओळीमध्ये भगवंतांनी 3-4 गोष्टी आपल्याला सांगून टाकल्या. त्यांनी असं म्हटलं की काय होतं की एक तर त्रैविद्या म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींप्रमाणे हे सकाम मंडळी जे आहेत ते करत असतात. म्हणजे सकाम मंडळी ज्या गोष्टी करतात आपली कामना पूर्ण होण्यासाठी जे काही करतात ते असं की त्यांच्या मनातून आलेलं किंवा ऐकून नसतं, वेदांमध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे वेदात सांगितलेल्या गोष्टी ते जाणतात किंवा जाणून घेतात कोणाकडून तरी आणि त्याप्रमाणे ते करतात. दुसरं असं की सोमपान करणारे असतात. सोमपानाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. आपल्याला एक चुकीचा अर्थ त्या सोमपानाचा कळला आहे आणि तोच प्रचलित झाला आहे. आपल्याला वाटतं की मद्याला सोमपान असं म्हटलेलं आहे, तर तसं काही नाही आहे. आपण आता या श्लोकाचा अभ्यास करताना जसं आपण एखादं घरामध्ये काही धार्मिक कर्म असेल तर उपास करण्याकडे आपली पद्धत होती की बा ठीक आहे आज देवाचं नैवेद्य झाल्याशिवाय जेवायचं नाही, त्यामुळे सकाळपासून उपास करायचा. तसं हे सोमपान करणारे कोणत्या प्रकारचा रस प्यायचे याच्या संबंधी शास्त्रामध्ये आपल्याला माहिती मिळते, त्याचा विचार आपण करणार आहोत. त्यामुळे जे प्रचलित चुकीचा अर्थ जो आपल्याकडे आहे तो आता मनातनं काढून टाकायचा. ही सोमपा म्हणजे कुठल्या प्रकारची वनस्पती आहे आणि तिचा रस प्राशन करूनच ही मंडळी आपली कामना पूर्तीसाठी जे काही नियम घालून दिलेले असतात. आता मी म्हटलं तसं की असा काही नियम नाही आहे की मग सकाळपासून काही खायचंच नाही, पण आपल्याकडे साधारणपणानं धार्मिक कार्यक्रम जे की आपण घरामध्ये करतो, सत्यनारायणची पूजा असेल तर अगदी मेहून बोलावं, त्या मेहुणाला पण आपण सांगतो की आज उपास करा बरं का. तर अशा ज्या काही गोष्टी असतात ज्या केल्यानं बरं वाटतं आणि ते जे काही आपण करणार आहोत ज्यासाठी आपण करणार आहोत ते आपलं सगळं यथासांग पूर्ण व्हावं त्याच्या मागचा हेतू असतो. त्यामुळे वेदांमध्ये सांगितलेल्याच गोष्टी ही सकाम भक्त मंडळी करणार असतात, अगदी सगळे नियमांचं पालन करून करणार असतात. दुसरं पूत पापा ते याच्यातून काही आपल्या हातून जर काही पाप घडलं असेल तर त्याच्यातून ते पापमुक्त पण होण्यासाठी करत असतात, ते पण झालेलं असतं. आणि काय तर यज्ञ इष्टा यज्ञाच्या मार्फत यज्ञाचं पूजन करून यज्ञ याच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी करतात. अशा काही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या देवतेचा यज्ञ आहुती द्यायची त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ते करतात आणि पापमुक्त होण्यासाठी आपली कामना पूर्ण करण्यासाठी ते हे सगळं करतात. आणि मग आणखीन काय होतं हे केल्यामुळे त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञ विश्वा स्वर्गतिं प्राप्त येते. तर या सगळ्यांमुळे स्वर्ग सुद्धा प्राप्त होतं. म्हणजे या भूतलावर राहताना केलेलं पापकर्म आहे ते पापकर्मही संपतं आणि स्वर्गामध्ये पण जायला मिळतं अशी पण त्यांची प्रार्थना असते. सकाम भक्त काय काय प्रार्थना करतात तर करण्यामागचा त्यांचा उद्देश स्वर्गलोक पण हवा असतो, इथे पण सगळं भूलोकावर सगळं सुखप्राप्ती व्हावी अशी पण इच्छा असते. आणि हे सगळं असं पुण्यकर्म प्राप्त करून ते खरोखर अशा पद्धतीनं यज्ञाच्या द्वारा केलेल्या या सगळ्या कर्मामुळे ही सकाम भक्त मंडळी स्वर्गामध्ये सगळे भोग भोगायला जातात. असा हा
खरं म्हणजे श्लोक आपल्याला सांगतो आहे. 20व्या श्लोकामध्ये आता काय आपल्याला आपण यज्ञ संकल्पना नेमकी काय आहे त्या विचारात घेणार आहोत. हे यज्ञ करत असताना ते जे काही तांत्रिक भाग आहे यज्ञ संकल्पना म्हणजे, तर त्या तंत्रामध्ये बसलेल्या सगळ्या नियमांचं पालन करून ते करावं लागतं. त्याच्यातून मग तो व्यवस्थित यज्ञ पार पडला तर त्याचं जे काही फळ मिळायचं असतं ते मिळतं. अशा सगळ्या गोष्टी करतात. फळ काय असतं तर आत्ता जिवंत असताना तर सगळं पापमुक्त वगैरे वगैरे आहेच आणि स्वर्ग पण प्राप्त व्हायला पाहिजे तेही होतं. आणि असे सगळे दिव्यान देव भोगान अश्नंती, दिव्य असे देवतांचे भोग म्हणजे स्वर्गामध्ये जाऊन सगळ्या याचे भोग ते अश्नंती म्हणजे खातात, याचा अर्थ भोगतात, असा विचार या श्लोकामध्ये आहे. पाहूया आपण आपल्याला काय. एक तर वेदांमध्ये सांगितलेलं ही सकाम कर्म आहे. कामना मनात ठेवून जे आपल्याला करायचं आहे असं आहे की प्रापंचिक तुम्ही आम्ही संसारी तुम्ही आम्ही माणसं नाही म्हटलं तरी आपल्या सगळ्या भोगामध्ये रमणारे आपल्याला आवडतं. सगळं कसं छान 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 असावं अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे वेदांमध्ये सांगितलेली सकाम कर्म जाणणारी प्रापंचिक माणसं म्हणूया आपण, हे कशी असतात तर ती भोगामध्ये रमणारी असतात. आता ही जी मंडळी आहे ही काही संत साहित्य वाचत नाही, संतांचे काही प्रवचन कीर्तन ऐकत आहेत, सद्ग्रंथ ऐकत आहेत असं काही नाही आहे. ते सगळं ते ऐकतात पण त्याच्यामध्ये सांगितलेलं जे काही सूक्ष्म रूपानं तत्व सांगितलेलं आहे तिकडे त्यांना फारसं लक्ष द्यावंसं वाटत नाही. त्यांना काय हवं असतं की जे काही कर्मकांड आम्ही यज्ञ चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं करू. आमची सगळी जे काही वर्षभरामधली घरामध्ये अशा जे काही आमचे पूजा अर्चा सणवार उत्सव कुलधर्म कुलाचार असं सगळं आम्ही व्यवस्थित करणार आहोत. का तर आम्हाला आमचं सगळं ऐश्वर सगळं सुख आनंद उपभोगायला मिळावं अशा प्रकारचा त्यांचा विषय असतो. त्यांना असं वाटत असतं की आपल्या प्रापंचिक असणाऱ्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजेत. काही आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये, कौटुंबिक काही कुठली गोष्ट आपल्याला अडचणीत टाकणारी असता कामा नये. एकूण याच्यात सगळं सुख आहे अशा प्रकारचा विचार या प्रापंचिक तुम्हाला मंडळींचा असतो आणि ह्याच्यासाठी ते ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार होतात. त्यांची अशी पक्की खात्री असते की यांनी हे सगळं पुण्य प्राप्त होणार आहे. आपण सोमपा शब्दापर्यंत आलो होतो. इथे असं शास्त्रामध्ये या सोम वेलीचं वर्णन आहे. वर्णन असं आहे की हा वेलीचा रस यज्ञ करणारे जे यजमान असतात ते प्राशन करतात. आता हा रस या इतका विशिष्ट वेलीचा आहे म्हणजे काय तर त्याचं वर्णन असं आहे की ही जी वेल आहे ही वेल जसं प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र एक एक कलेनी वाढतो तसं या वेलीला रोज एक एक नवीन पान येतं आणि मग नंतरच्या पंधरवड्यामध्ये एक एक कलेनी चंद्र कमी कमी होतो आणि अमावस्येला नसतोच. तसं या वेलीचं एक एक पान गळून पडतं आणि अमावस्येला ही वेल निष्पर्ण होते. म्हणजे हिचं महिन्याभराच्या मध्ये 15 पानं येणं आणि 15 पानं जाणं अशा प्रकारची निसर्गातली ही गंमतशीर गोष्ट आहे. आणि या वेलीचा रस त्याला सोमरस असं म्हटलेलं आहे. आता वैदिक मंत्र म्हणजे वेदात सांगितलेला यज्ञ संकल्पना म्हणून ते वैदिक मंत्र, या वैदिक मंत्रांनी हा सोमरस जो आहे तो अभिमंत्रित केलेला असतो आणि त्याचा रस हे प्राशन करतात. आता यज्ञ करून संसारी माणसं पुण्य प्राप्त करतात, स्वर्ग प्राप्त करतात. त्यांना असं वाटतं की आपलं सगळं पाप नष्ट होणार आहे, आपल्याला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. असं यज्ञ करणं, इष्टदेवतांचं पूजन करणं याला कर्मकांड असं आपण म्हणतो. आता समर्थ झाले काय किंवा भगवंत सुद्धा ही एक बाजू सांगतो आहे आणि पुढे भगवंत सांगणारच आपल्याला की कर्मकांडातून हे सगळं जे होईल याची खात्री नसते. कारण ते जे नियम दिले त्या नियमांप्रमाणे ही सगळी यज्ञाची संकल्पना पूर्ण करायला हवी असते. त्याच्यात जर काही कमतरता झाली, त्याच्यात काही चूक झाली तर मात्र त्याचा पाहिजे ते फळ बरोबर मिळत नाही आणि म्हणून मग मंडळी भक्ती मार्गाकडे वळली असं पण आपल्याला दिसतं. पण तरी आपल्याला असं दिसतं अगदी आजही संख्येनं कमी असतील पण आजही यज्ञ होतात. विश्वशांतीसाठी शतचंडी यज्ञ केला जातो, विश्वशांतीसाठी सहस्त्रचंडी यज्ञ केला जातो किंवा अगदी वैयक्तिक सुखप्राप्तीसाठी काहीतरी आपल्या मनातला हेतू पूर्ण होण्यासाठी गणेश यागासारखा दत्त यागासारखा याग केला जातो. हे सगळं सकाम भक्त इष्टदैवतांची उपासना आणि विधीपूर्वक जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करतात.
आणि या जन्मामध्ये 2 प्रकारची ही दोन्ही सुख, सगळी सुख हवी असतात. जिवंतपणे या पृथ्वीवर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्यात भगवंतानी. अशी एक त्याला खरं तर भोग लालसाच म्हणायला पाहिजे. कारण आपल्याला इथे कितीही जरी असलं तरी आणखी हवं असतंच. त्यामुळे ही जी भोग लालसा आहे, इथे जे भोग आपल्याला मिळणार आहेत ते इथे पण मिळावेत आणि मग देह टाकल्यानंतर स्वर्गात गेल्यावर तिथे पण आपल्याला भोग मिळावेत, स्वर्गप्राप्ती पण व्हावी. अशा दोन्ही गोष्टींसाठी या अशा प्रकारची यज्ञ संकल्पना वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे करण्याची पद्धत आहे. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की यज्ञ ही संकल्पना, यज्ञ ही प्रक्रिया आहे. आता प्रक्रिया म्हटलं की त्याच्यामध्ये एक तांत्रिक भाग आला. या म्हणजे यज्ञ संकल्पनेमध्ये त्या तंत्राप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या तर ते फळ मिळणारच आहे. इथे काही मनोवृत्तीचा, मनाचा, एक्सने केलं यज्ञ का वायने केलं याच्यामध्ये नाही. जो कोणी या तंत्राने यज्ञ करेल त्याला त्याचं फळ जे काही त्यांनी ठरवलेलं आहे ते फळ प्राप्त होईल असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. म्हणजे सकाम भक्तांची जी इच्छा असते असे भक्त आता श्लोकामध्ये वर्णन केलं, पुण्यम सुरेंद्र लोकम आसाद्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे असं जर केलं तर काय होतं तर त्यांच्या पुण्यामुळे स्वर्गलोकाची पण प्राप्ती होते आणि दिव्यान देवभोगा हा अश्नंती आणि या सगळ्या अशा दिव्य असणाऱ्या सगळ्या भोगांची पण भोगही त्याला प्राप्त होतात. तो भोगही ते त्याचा अनुभव पण ते घेऊ शकतात. अशा प्रकारचा विचार ते सांगितला. आता आपण विचार करूया की हे सगळं असं इतक्या सगळ्या गोष्टी आजही आणि जे तंत्र सांगितल्या सगळ्या तंत्राच्या पद्धतीनं करता येतील का? आता आपला जो व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण ज्या सगळ्या गोष्टी पाहतो, ऐकतो, करतो सुद्धा, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की आपण शहरात राहू, खेड्यात राहू, देशात राहू, परदेशात राहू, तर सगळ्या गोष्टी त्यामध्ये लागणाऱ्या आपल्याला मिळतीलच असं नाही. मग आपली एक बोलण्याची पद्धत असे की असू दे, नाही मिळालं तरी चालेल, देवाला काही नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते असं भगवंतांनी सांगितलं आहे. जे काही आपल्याला उपलब्ध आहे ते मनापासून दिलं की झालं असं लगेच आपण त्याच्यातून एक तोडगा काढतो. दुसरा एक चांगला तोडगा आपल्याला जो असतो की देवाला काही नाही हो, मनापासून 2 हस्तक 1 मस्तक असं केलं की देव आपल्यावर प्रसन्नच होईल, काही वेगळं करायची गरज नाही असं पण आपण लगेच आपल्या ज्या काही त्या तांत्रिक गोष्टी सगळ्या मिळवण्यासाठी असल्याची जी खटपट असते ते जर सगळं मिळालं नाही तर आपण याच्यातून मार्ग काढतो. अगदी कशाला अक्षता ठेवायच्या वाटीमध्ये आणि जे काही मिळालेलं नाहीये त्याच्याऐवजी अक्षता समर्पयामी असंही म्हणायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं करतो हे आपल्याला सगळ्या माहिती आहे. समर्थ म्हणतात यथा सांगते कर्म काही घडेना. जे तसं दिलंय ज्या तंत्राने करा असं म्हटलेलं आहे असं कर्म घडत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. आणि मग ज्या पद्धतीनं आपण कर्म करतोय त्यामुळे जे हवं आहे ते सगळं पुण्य काही पदरात पडत नाही. काही स्वाभाविक आहे, कारण जे कर्म करायचं त्याच्यामध्ये आपण किती जागा शोधतो आणि हे नाही तर चालेल, तसं करूया, ते नाही तर चालेल, हरकत नाही असं जर करतो तर मग जे हवं आहे ते सगळं कसं काय प्राप्त होईल असं स्वाभाविकच आहे. त्यामुळे जे काही आपण जशी उपासना करतो तशी आपल्याला ती फलप्राप्ती मिळावी. अर्थात करणारा माणूस आपल्याला फळ मिळावं यासाठी उपासना करत असतो, बरोबर आहे. पण ह्या सगळ्यामुळे ना ही यज्ञ संकल्पना अलीकडल्या काळामध्ये बरीच मागे पडली. आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की प्रत्येक युगामध्ये एकेका गोष्टीचं प्राबल्य होतं. जसं कृते तू ध्यायतो पुसाम, कृतयुग ज्याला म्हणतात त्या कृतयुगामध्ये ध्यानाच्या गोष्टीला महत्व होतं. अगदी यमनियमांपासून सगळं अष्टांग योग साधना ज्याला म्हणतात तर ती सगळी कृतयुगामध्ये केली जात होती. अधिकाधिक मंडळी या ध्यायतो पुसा म्हणजे ध्यानाच्या मार्गानं भगवत प्राप्ती करून घेत होते. त्रेतायाम यजतो मखये, त्रेतायुगामध्ये यज्ञ संकल्पनेला जास्त महत्व होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ लोक करत असत. अगदी जर आपण घरोघरी जशी सत्यनारायणाची पूजा करतो तसे घरोघरी सारखे वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने यज्ञ होत असत. द्वापारो परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चना अशा गोष्टी सुरू झाल्या. आणि कलियुगामध्ये कलौतद हरिकीर्तनम, कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व दिलं गेलं. अशा प्रकारचा संत साहित्यामध्ये आपल्याला विचार दिसतो की प्रत्येक युगामध्ये एकेका गोष्टीचं प्राबल्य असतं. पण भगवद्गीता आपल्याला या 4 गोष्टींचं परिचय करून देते आहे. त्यामुळे नाम घेतल्यानं भगवंत प्रसन्न होतोच. कलियुगामध्ये नाम घेणं श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी
म्हटलंय असं ते आपण त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे. तुकाराम महाराज चाल कैलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. तुकाराम महाराज म्हणतात की काही नाही, पांडुरंगाचं नाम घे आणि पांडुरंगाचं नाव घेतलं की तुला चाल केला मोकळा म्हणजे तुला कशाचंही बंधन लागणार नाही. बस नामस्मरण घ्यावं. ह्या वस्तू पाहिजेत, त्या वस्तू पाहिजेत, तो यज्ञ केला पाहिजे, व्यवस्थित जाणकार कोणीतरी आपल्याला पौरोहित्य करणारा मिळाला पाहिजे, हवनाला द्रव्य मिळालं, काही काळजी करायचं कारण नाही आहे. चाल केला मोकळा, सगळी तुझी बंधनं काढून टाकली, बस भगवंताचं वेळोवेळी नाम घ्यावं असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. पण तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका अभंगात असंही म्हटलं, विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. आता गडबड आहे ना, जर का पांडुरंगाचं नाम घ्यायचं आहे तर त्याला पथ्य पण सांगितलंय. म्हणजे काय, जेव्हा संत मंडळी अशा प्रकारचं आपल्याला सांगतात त्याचा आपल्याला अर्थ लावावा लागतो. खरंय, नाम घ्यायचंच आहे. नाम वेळोवेळी घ्यावं, सातत्याने घ्यावं. नाम घेतलं की अन्य काही करायला नको, ही गोष्ट बरोबरच आहे. पण नामाचं पावित्र्य राखण्यासाठी नामाचं पथ्य पाळायचं म्हणजे काय करायचं की नाम घ्यायचं. अगदी बरोबर आहे. आपल्या वरदानंद भारतीने एका ठिकाणी म्हटलंय की अहो काय असं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अधिकार तैसा दावियाला मार्ग. आपल्याला कसं अधिकार म्हणजे काय अधिकार आहे त्याप्रमाणे आपण ते करायचं. श्रीमंती आहे, मीराबाई जी आहे ही मीराबाई राणी आहे हो, तर तिने भगवंताला चांगले 56 भोगच द्यायचे. पण जनाबाई आहे, तिने चटणी भाकरी दिली तरी चालते. त्या अर्थाने आपण लक्षात घेतलं पाहिजे की अधिकार तैसा दावियाला मार्ग, किंवा तुकाराम महाराज जे म्हणतात की विठ्ठल मात्रा घ्यावी तरी पथ्य सांभाळावी. तर आपल्याला काय सोपा मार्ग दिलाय ना, मग आता काहीच करायला नको आपल्याला. काही कुळधर्म नको, कुळाचार नको, सण नको, वार नको, काही करायला नको. आपण नाम घ्या असं सांगितलंच आहे तुकाराम महाराजांनी. असं एखाद्याने म्हटलं तर नाही चालणार. या अर्थाने विचार केला पाहिजे की आपण त्याची पथ्य पण पाळली पाहिजे. सगळ्या गोष्टी कशा कराव्यात, काय कराव्यात हे आपल्याला लक्षात घ्यायला सांगितलंय. स्वर्ग सुख हवं आहे आपल्याला, तर स्वाभाविकच माऊलींनी सुद्धा ना या यज्ञ संकल्पनेबद्दल खरं म्हणजे आश्चर्य वाटतं ते वाचता. कारण एकीकडे पुण्यकर्म म्हणजे यज्ञातून सगळं पापकर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म मिळालं पाहिजे, इथेच सगळे भोगात मिळाले पाहिजेत, स्वर्गात सगळे भोग मिळायला पाहिजेत. अशाच्या मागे ही सगळी यज्ञ संकल्पनेमागे ही सगळी भूमिका आहे. माऊलींनी या मंडळींना सुद्धा एका अर्थाने थोडी हजेरीच घेतलेली आहे. संत मंडळींचं सांगणं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माऊलीने असं म्हटलंय, आगास स्वर्गीची उर्वशी, उदाहरणच असं दिलेलं आहे, आगास स्वर्गीची उर्वशी ऐकोन जेवी माणुसी, वारत्या लावी जती आकाशी यागाची. याग म्हणजे यज्ञ. हे काय म्हणाले, सगळे यज्ञ वगैरे करतात ना, म्हणजे काय आहे तर जणू काही अशी कल्पना करा की उर्वशीचं नाव ऐकलं आणि मग ती उर्वशी प्राप्त व्हावी म्हणून ही यज्ञरूपी शिड्या लावल्या आणि त्या उर्वशीला प्राप्त करून घेतलं. म्हणजे एखादं फळ प्राप्त होण्यासाठी हे असं जे काही कर्म करायचं असतं, म्हणजे यज्ञ करायचा असतो, त्याचं तंत्र नीट जमावं लागतं, नाहीतर फसगतच होते. काय प्राप्त करायचं आहे ते ठरवावं आणि त्याप्रमाणे उर्वशीची प्राप्ती होण्यासाठी जे काही यज्ञयाग करू असं कसं चालेल. त्यामुळे त्याच्यातून काही प्राप्त होणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात की हे जे काही यज्ञयागाचे कष्ट करायचे, अगदी तंत्र सगळं सांभाळायचं, याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या, तर त्या करताना आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला नेमकं फळ काय हवं आहे, या सगळ्याचा नीटपणे विचार करावा. ठीक आहे. आणि मग होतं काय, सामान्य माणूस असं भलतंच काहीतरी फळ मनात येण्यासाठी भलतीच काहीतरी योजना करतो आणि या यज्ञामध्ये अडकतो, तर तो त्याची चिकाटी कमी पडते. आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल का नाही अशी शंका मनात येते आणि मग तो वैतागून जातो. म्हणून मग आपल्याला या म्हणजे जरी 20व्या श्लोकामध्ये ही यज्ञ संकल्पना सांगितली, त्याचं काही भगवंतानी हेच करा असं नाही सांगितलेलं. ज्याला जे जसं योग्य वाटतं ते करायला सांगितलेलं आहे. पण वेदांमध्ये सांगितलेली यज्ञ संकल्पना ही अशा पद्धतीने पूर्ण तंत्रानिशी केली आणि सकाम जो भक्त आहे त्यांनी या पद्धतीने केली, तर त्याला ह्या पुण्याची प्राप्ती होते, त्याला सगळे भोग, त्याला जी काही कामना त्याची आहे ती पूर्ण होते असं म्हटलंय. पुढल्या ह्याच्यामध्ये तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. म्हणजे आताच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, हे सगळं जर केलं आणि त्याप्रमाणे ते सगळे भोग मिळाले तरी ते किती काय मिळणार, क्षीणे पुण्य
मर्त्य लोकम विशंती. ते पुण्य संपेपर्यंत, पुण्य संपलं की परत आपल्याला जन्म मृत्यूच्या या चक्रामधून यावं लागेल. म्हणून 21व्या श्लोकामध्ये ते सांगताय, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. आपण श्लोकाचा अर्थ बघूया. ते तम भुक्त्वा म्हटलंय. हे जे सगळे आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे, ही सगळी तांत्रिक गोष्ट सगळी छानपैकी केली आणि सगळं पुण्य संपादन केलं, सगळे भोग प्राप्त झाले. ते तम भुक्त्वा, ते स्वर्गलोकीचे भोग भोगून झाल्यावर क्षीणे पुण्ये, पुण्य क्षीण झालं म्हणजे पुण्य संपलं. मर्त्य लोकम विशंती, की पुन्हा मृत्यू लोकाला यावं लागतं. आणि मग अशा प्रकारे त्रयी धर्म म्हणजे आधी त्रैविद्या सांगितलेलं वेदात सांगितलेलं आहे, तसं या 3 वेदात सांगितलेलं हे जे काही सकाम कर्म आहेत ते मन अनुप्रपन्ना, त्याचं जे आश्रय करणारे, त्याचं आचरण करणारे, कामना मनात ठेवून जे काही आचरण करणारे आहेत ते काम कामाहा, असे जे कामी भक्त आहेत, कामना मनात ठेवून काम करणारे, कर्म करणारे आहेत, त्यांना गतागतम लभन्ते, पुन्हा पुन्हा यावं, पुन्हा पुन्हा जावं लागतं. आधीच्या श्लोकामध्ये यज्ञ संकल्पनेबद्दलचं सांगून झालं आणि लगेच त्याच्यामधली जी उणीव आहे, त्याच्यामधली जी त्रुटी आहे, त्याच्यामध्ये जे नेमकं काहीतरी चुकण्याची शक्यता आहे त्याची पण आपल्याला जाणीव या 21व्या श्लोकात करून दिली. की होतं असं की हे सगळं असं केल्यामुळे स्वर्गलोक प्राप्त होईल, सगळे भोग काय भोगायला मिळतील, परंतु पुण्यकर्म संपल्यावर यावं लागेल. आणि नुसतं यावं नाही तर ही अशा प्रकारची कामना असणारी सकाम भक्त ज्याला म्हणतो अशी जी मंडळी आहेत ती पुन्हा पुन्हा स्वर्गात जातात, पुन्हा येतात, पुण्य संपलं की पुण्यकर्म करतात, पुन्हा जातात. असं हे सगळं येणं जाणं चालू राहतं. काही दिवस स्वर्ग लोकामध्ये राहायला मिळतं, पण परत स्वर्गलोकीचे भोग संपले की यावं लागतं. जसं असतं ना की आपण एखाद्या हिल स्टेशनला जातो, छानपैकी थंड हवेच्या ठिकाणी, उन्हाळ्याचे दिवस आले, खूप मुंबईमध्ये गरम होत आहे, तर जरा एक 4-8 दिवस जाऊ शकतो आपण महाबळेश्वर माथेरानला, काही हरकत नाही. परंतु त्या 4-8 दिवसामध्ये आपण बुकिंग करतो, हॉटेलचं बुकिंग करतो, तिथे छानपैकी हिल स्टेशन राहतो, हवा खातो, चांगली गोष्ट आहे. आणि ते सगळे अगं जिथे बुकिंग केलं आहे आपण त्या हॉटेलची लोक वगैरे आपल्याशी फार आदबीनं वागतात, आपल्याला पण बरं वाटतं. पण किती 4 दिवस आपलं तिथलं बुकिंग संपलं, आपल्या खिशातले पैसे संपले की परत आपण आपल्या उन्हाळ्यात यावंच लागते की हो आपल्याला. तर हे जसं आहे ना तसंच या स्वर्ग लोकाचं आहे की आपण जे केलेलं पुण्यकर्म आहे, जे काही खिशात पैसा आहे, जे पुण्य पदरामध्ये पडलेलं आहे ते असेपर्यंत फक्त आपल्याला तिथं राहायला मिळतं. ते संपलं की आपल्याला तिथून हकलून दिलं जातं. असं जे कामना, काही हेतू मनात धरून कर्म करणारे असतात ते पुन्हा पुन्हा अडकतात. पुन्हा पुण्य संपादन करायला इथे यावं लागतं, पुन्हा पुण्य संपादन करून पुन्हा जायला मिळतं. अशा प्रकारचं या यज्ञ संकल्पनेमागची भूमिका ते सांगितलं. आता याचा अर्थ काय, आपण थोडासा जर विचार केला ना तर वेगळ्या पद्धतीनं या यज्ञकर्माचा आपण विचार करणार आहोत. यज्ञकर्म म्हणजे असं आहे की ही काही एकट्याने करायची गोष्ट नाही आहे. यज्ञासाठी समुदायाने करायची गोष्ट आहे. यज्ञकर्म जे करायचं आहे ते अनेक जणांनी एकत्र येऊन करावायची गोष्ट आहे. आणि सगळ्यांच्या काय, मग अशी म्हटलं जर विश्वकल्याणार्थ महाचंडी यज्ञ सर्वांसाठी करायची गोष्ट आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक सुखासाठी नाही, तर सर्वांसाठी हे करण्याचं आहे. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुखप्राप्ती व्हावी, अशासाठी यज्ञ संकल्पना आहे. म्हणजे त्या यज्ञ संकल्पनेमध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे त्या सगळ्यांनी आपण केलेल्या कर्माचं त्याला एक मानसिक समाधान मिळतं. मध्यंतरी आपण मेलबर्नला यज्ञाच्या वेळेला पाहिलं तर प्रत्येकाला काहीतरी काम दिलं होतं. कोणी मोदक करावेत, कोणी काय करावं, कोणी समिधा आणाव्यात, जी काही यज्ञाच्या संदर्भातली कामं होती ती सगळी कशी कामं वाटून दिलेली होती. कारण हे एक समुदायाचं कर्म आहे असा त्याचा अर्थ आहे. आता आपण थोडा वेगळा विचार करूया. असं मी म्हटलं तर उदाहरण असं आपण पाहूया की आपण सुद्धा आत्ता ज्या काही गोष्टी आपल्याला, जी काही साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणजे आपण असं पाहू की सुखाची जी साधनं, दिवे आहेत, पंखे आहेत, उत्तम कपडे आपल्याकडे आहेत, उत्तम चवीचं वेगळं, रोज आपण तेच नाही जेवत, रोज आपल्याला काहीतरी वेगळी भाजी लागते. तर असं सगळं जे काही आपल्याला मिळत आहे हे सगळ्यांनी एकत्रितपणानं यज्ञ भावनेनं केलेल्या कामामुळे आपल्याला मिळत आहे. पूर्वीच्या काळामध्ये कदाचित हे अशा प्रकारचं सुख अगदी राजे राजवाड्यांना सुद्धा मिळत असेल असं नाही. याचा अर्थ काय की ज्यांनी संशोधन केलंय, काही शोध कार्य केलंय, आता विजेसरखेचा शोध ज्यांनी लावलाय आणि मग त्यांनी केलेल्या कामाचा सगळ्या समुदायाला
त्याचा फायदा झालेला आहे, सर्वांचं सुख त्याच्यामध्ये मिळालं. हे जे सुख आहे म्हणजे हे भोगच आहे. हे जे भोग आहेत हे भोग त्या समुदायामध्ये सगळ्यांना मिळतात, गोष्ट खरी आहे. पण तरी देखील कायमचा आनंद मिळतो असं नाही. आनंद मिळतो परंतु तो तत्कालिक आनंद असतो, कायमचा आनंद नसतो. त्याचं कारण पण असतं. एक तर नाविन्य कमी कमी होतं. नवीन असतं तेव्हा तो आनंद आपल्याला अधिक असतो. नाविन्य कमी झालं की आपोआपच त्याचं कौतुक कमी होतं. दुसरं असं ह्या अशा गोष्टींमध्ये एका बाजूला फायदा दिसतो परंतु दुसऱ्या बाजूला नुकसानीची गोष्ट पण आपल्याला दिसते. जसं आपण विज्ञानाच्या बाबतीत म्हणू शकू की एवढे शोध लागलेले आहेत तर खरं आपल्या सगळ्या कष्ट कमी करण्यासाठीची किती साधन सुविधा आपल्याकडे आलेली आहे. परंतु त्याच्याऐवजी त्याचा जो पर्याय आपण म्हणतो त्या पर्यायामध्ये सुख दुःख चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत असं आपल्या लक्षात येतं. की आपण पाहतो ना आता फ्रीज वापरू नये, मायक्रोवेव्ह वापरू नये, या संबंधी किती किती गोष्टी ह्याच संशोधन करणारी ही विज्ञानामधली मंडळीच आपल्याला त्याच्यातले जी काही त्रुटी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला दाखवून देत असतात. मग त्यातल्या त्यात आपण काय म्हणतो काय ती सोय बघायला हवी. मग कधी फायद्याचं कधी नुकसानीचं जे काही आहे आणि आपल्याला जे काही त्यातल्या त्यात बरं वाटतं त्याचा स्वीकार आपण करतो. पण आपल्या लक्षात येतं की 100% सुख देणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी नसतात जे या अशा पद्धतीनं समुदायामधून करायच्या ज्या गोष्टी असतात त्या असतात. दुसरं असं की ह्यातून जे मिळणारं सुख आहे किंवा ज्याला आता त्यांनी भोग शब्द वापरला, यातून मिळणारे जे हे भोग आहेत या सगळ्या भोगांचा लाभ सगळ्यांनाच होतो असं नाही. काही मंडळींना होतो, काही मंडळींना होत नाही. कारण आपल्याला समाजामध्ये अशी खूप मोठी तफावत दिसते. खूप श्रीमंत आणि खूप गरीब अशी मंडळी दिसतात. कुठे कुठे धान्यानं भरलेली कोठारं दिसतात तर कुठे कुठे भुकेली तडफडणारी माणसं पण दिसतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही संकल्पना जर आधुनिक पद्धतीने विचारात घेतली आपण तर आपल्या लक्षात येईल. आता भगवंतानी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सांगितलं. जरा कोणाचं तरी हे तर भगवंत आपल्याला या सगळ्याचा विचार असा करायला सांगतोय. मग आपल्या लक्षात येईल की छोट्या छोट्या मिळणाऱ्या आनंदासाठी, छोट्या छोट्या मिळणाऱ्या सुखासाठी आपण जे काही कष्ट करतो, आता इथे आपलं जीवन सुखाचं व्हावं यासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो आणि त्याच्यासाठी आपण जे काही कष्ट घेतो ते कष्ट जर का आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी घेतले तर आपण विचार करून बघू शकतो की अरे आपण काय आपल्याला भोगायला मिळावे, आपल्याला सगळं सुख मिळावं, आपल्याला सगळा आनंद मिळावा, किती किती गोष्टी आपण करतो. दिवसाचा हिशोब केला तर 24 तासामध्ये आपल्या या सुखप्राप्तीसाठी आपला सगळा वेळ असतो. भगवत प्राप्तीसाठी आपण किती वेळ देतो, आठवड्याचा विचार केला तर किती देतो, महिन्याचा विचार केला तर किती देतो, 70 वर्षाच्या आयुष्याचा विचार केला तर किती देतो. तर मग लक्षात येतं की अरे नाही, आपण सगळं भोगासाठीच करतोय. सुख मिळावं, आनंद मिळत नाही, फक्त सुख मिळालं असं केलं असतं आणि त्याच्यासाठी एवढा वेळ खर्च केला तर सुखच मिळायला हवं होतं, आनंदच मिळायला हवा होता. पण तसं तर घडत नाही. त्यामुळे जे काही मिळायला हवं याच्यासाठी आपण जे काही करत असतो ते सगळं नाही ना प्राप्त होत. मग त्याच्याऐवजी हे केलं असतं तर, पण तसं होत नाही. आपण कणभर आणि क्षणभर सुख मिळण्याच्या नादात हा वाटेल तेवढा वेळ आणि वाटेल तेवढी शक्ती आपण खर्च करतो. तसंही जे मिळणारं सुख असतं ते काही फार मोठा काळ टिकणारं नसतं असं पण आपल्या लक्षात आलेलं आहे. पण याच्यासाठी आपण हे आपले स्वतःचे दाखले म्हणजे देतोय ना हे आपल्याला पटले असले तरी रुचणार नाही. असं वाटतं काय असंच करायला हवं, याच्यापेक्षा काय आम्ही वेगळं करणार. आणि म्हणून मग आपल्याला पुराणातले दाखले द्यावे लागतात. मग आपल्याला नचिकेता आठवतो, मग आपल्याला ध्रुवबाळ आठवतो. ह्या सगळ्या मंडळींनी काय केलं तर तुम्ही आम्ही ज्या भोगांचा, ज्या आनंदाचा, ज्या सुखाचा आयुष्यभर आपल्याला सगळं हवाय 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 याचा जो विचार करतोय ते सगळं या नचिकेताला देऊ केलं होतं की, ध्रुवबाळाला देऊ केलं होतं की. भागवतामध्ये ध्रुवबाळाचं फार छान चरित्र वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावत्राईने त्याला वडिलांच्या मांडीवर उठवलं, लहान आहे मुलगा, आणि मग त्याला वाईट वाटलं की आपल्या वडिलांच्या मांडीवर आपल्याला उतरवलं का म्हणून. आणि मग आईने त्याच्यात सांगितलं की काही नाही, तपश्चर्या कर, भगवंतच तुला तुझी योग्य ती जागा देईल. आणि खरोखरच 6 महिन्यामध्ये भगवंताचं दर्शन त्याला झालं आणि भगवंतांनी प्रसन्न होऊन तुला काय हवं असं विचारलं. आणि तो म्हणाला मला आढळपत पाहिजे, मला अशी जागा दे की या जागेवरून मला कोणी गोष्ट म्हणणार नाही.
आणि भगवंतानी ते तर दिलंच, पण त्याबरोबर भगवंत एवढा खुश झाला या लहान मुलावर की भगवंतानी त्याला आणखीन काही गोष्टी दिल्या. काय दिलं तर भागवत कथेमध्ये आपल्याला सांगितलं जातं की त्याला 36,000 वर्ष तू राज्य करशील म्हणजे तू राजा असशील, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. किती? 36,000 वर्ष. दुसरं दिलं की तू कायमच तरुण राहशील. राजा आहे म्हणजे भोग सगळे आहेत, यौवन आहे, तरुण राहशील तू, म्हणजे सगळ्या प्रकारचे सुखभोग आहेत ते तुला प्राप्त होतील. पण चरित्रामध्ये ध्रुवबाळाच्या चरित्रामध्ये ध्रुवबाळ असं म्हणतो की या भोगांचा पण ध्रुवाला कंटाळा आला. खरं आहे 36,000 वर्ष. आणि मग तो म्हणाला की आपण भगवंताजवळ जी काही गोष्ट मागितली तर ते आपण फारच थोडी मागितली. आपण फक्त त्याला आढळपद दे असं म्हटलं. तेव्हा मग तो दुःखी झाला आणि मग त्यांनी काय केलं, सर्व संघ परित्याग केला, तपश्चर्या निघून गेला आणि भगवंताची प्राप्ती त्यांनी करून घेतली. आढळपद तर त्याला सुरुवातीलाच दिलं होतं भगवंताने, पण आढळपद दिलं भगवंत नव्हता मिळाला. या सगळ्यानंतर ह्या सगळ्या भोगामध्ये न अडकता त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं. नचिकेताच्या आणि यमदेवाच्या संवादात पण आपल्याला असं दिसतं किती प्रलोभनं यमदेवांनी नचिकेताला दाखवली. पण नचिकेत यमदेवांना काय म्हणतो की जे जे सुख कालांतराने संपून जातं, जे जे भोगत असताना गात्र शिथिल होतात ते मला नको आहे. काय नचिकेता मागणी मागतो आहे ते मला नको आहे. मला शाश्वत जे कायम टिकणारं असं जे परमतत्व आहे ते मला हवं आहे. आणि मग भगवंताने नचिकेताची ती पण इच्छा पूर्ण केली. आता आपल्या लक्षात येईल मगाशी जे मी आपल्याला म्हटलं की सकाम भक्ती करणारे जे काही याची नाही किंवा देह टाकल्यानंतर स्वर्गामध्ये जे भोग भोगतात आणि ते भोग भोगून पुन्हा पुन्हा येणं जाणं हे करावंच लागतं. त्याच्याऐवजी भगवंताचे विचार करायला आपल्याला सांगतायत की यांनी जे काही प्राप्त होणार आहे ते की योग्य नाही आहे. श्लोकामध्ये सांगितलं त्रयी धर्म अनुप्रपन्ना गतागतम. ह्याच्यामुळे काय होईल, फक्त येणं आणि जाणं ही जे सकाम गोष्ट आहे, कामना मनात ठेवून काही केलं ते येणं आणि जाणं काही संपणार नाही. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की इथे ना पापाचा उल्लेख कुठेच केला नाही, पुण्याचा उल्लेख केलाय की या देहामध्ये असताना जे काही आपण पुण्यकर्म केलाय त्याच्यामुळे स्वर्गात प्राप्ती होईल. स्वर्गामधलं पुण्य संपलं आपलं की पुन्हा आपल्याला यायला लागेल, पुन्हा आपण पुण्य संपादन करू. याचा अर्थ असा आहे की पापाचा उल्लेख केला नाहीये, पण म्हणजे पाप घडणारच नाही हातून असं तर होणार नाही. याचा अर्थ पुण्यसंचय असा असला पाहिजे की ज्या अर्थी पुण्य संपादन करून स्वर्गात जायला मिळत आहे त्याचा अर्थच असा आहे की जे काही पापाचरण घडतं ते ह्या पुण्यसंचयामध्ये निभावून नेलं जातं. पुण्यसंचय असा होतो की होत असेल पाप, घडत असेल हातून पाप, पण ते पाप त्या पुण्यकर्मामुळे ते निभावून नेलं जातं. त्यामुळे पापाचा उल्लेख भगवंत इथे करत नाही. पुण्यसंचय करायचं, त्या पुण्यसंचयामुळे स्वर्गात जायचं, कारण तीच कामना ठेवलेली आहे, ती कामना भगवंत पूर्ण करतो. सकामभक्ताचे पुण्य हे संपलं की परत पृथ्वीवर पुण्य संपादन करायला यायचं. अशा प्रकारची सारखी जाये चालू राहते. पण आपल्या लक्षात येईल त्यासाठी आपण पुण्य जास्त करायला पाहिजे. म्हणजे मग जे काही चुकून घडलेलं, मुद्दाम घडलेलं जे काही पापकर्म असेल त्या पापकर्माचा विचार पण भगवंत इथे करत नाही आहे. याचा अर्थ त्या पुण्य संचयामध्ये ते पापही संपून गेलेलं असतं. आता असं आहे की आम्ही समजा या श्लोकाचा विचार करता असं म्हटलं की अरे आमचं काय भरोसा, आमचं पुण्य थोडंच असलं आणि पाप जास्त असलं तर काय करायचं, म्हणजे स्वर्ग आम्हाला मिळणारच नाही. असा पण विचार करायला पाहिजे की आम्ही काय एवढं मोठं पुण्य केलं आहे की ज्याच्यामध्ये पाप पण निभावून नेलं जाईल आणि तरी देखील स्वर्गाची प्राप्ती होईल. असं सगळं घडेल की नाही काय माहिती. कदाचित असं होईल की आम्ही पुण्य थोडंच केलं मग काय स्वर्गप्राप्ती वगैरे काही होणारच नाही. मग काय करतो आम्ही, आमच्या सोयीनं देवाचा विचार करतो. देव शोधतो आम्ही की देव सगळं करतो, देवाच्या सतत सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामधून देव शोधायचा कसा तर छान म्हटलंय असं की अन्यक्षेत्रे, जर नीट ऐकायचं, अन्यक्षेत्रे कृतम पापम. म्हणजे आपण जर कुठल्याही ठिकाणी काही वाईट काम केलं, तीर्थक्षेत्रे विनश्यते. आता सगळेजण कुंभाला कितीतरी लोक जाऊन आलेली आहेत, त्याच्यावरती चांगल्या गोष्टी खूप आपल्याला ऐकायला मिळाल्या. त्यामुळे आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा. मुठभर वाईट गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत त्या सोडून द्यायच्या.
असे टीकाकार आणि असे हे करणारे लोक असतातच. पण अशा ठिकाणी गेल्यावर स्पष्टपणानं शास्त्र आपल्याला सांगतं की अन्य क्षेत्रे कृतम पापम, आपल्या हातून घडलेलं असो केलेलं असो, अन्य ठिकाणी केलेलं जे पाप आहे ते तुम्ही जर संतांच्या ठिकाणी गेलात, तीर्थाच्या ठिकाणी गेलात तर पाप नाहीसं होतं, विनश्यती, नाहीसं होतं. हे खरं आहे. आणि हे जसं खरं आहे तसं आणखीन एक पुढली गोष्ट खरी आहे, पुण्यक्षेत्रे कृतम पापम. पण जर पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाप केलं तर वज्रलेप भविष्यती, तर मात्र ते पाप पक्क वज्रलेप कधीच नाहीसं होत नाही. स्वर्गबिर्ग तर दूरचीच बात राहिली. अशा गोष्टी पण आपण लक्षात ठेवायला हव्यात. म्हणजे याच्यातून आपल्याला सावधपण घेतलं पाहिजे. मग अशी जे म्हटलं की पुण्य पापाचा विचारच केलेला नाहीये, कारण पुण्य संचय झालं तर खरं आहे की आपण तीर्थक्षेत्री जातो, सणवार उत्सव साजरे करतो, कुलधर्म कुलाचार साजरे करतो, आपण काही मनापासून काही आपली जी काही असं वाटतं की आमचं नवीन घर घेतलं, पूजाच झाली, एकदा तरी पूजा, ह्या अशा गोष्टी ज्या मनामध्ये असतात त्या आपण मनापासून करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मनामधला पुण्याचाच विचार असतो. आणि असं जेव्हा चांगल्या मनाने आपण करतो तेव्हा जे काही पाप आहे ते नाहीसं होतं असं सांगतात. संतांच्या सहवासात गेलं, तीर्थाच्या ठिकाणी गेलं की जे काही आपल्या हातून घडलेलं चुकीनं मुद्दाम तर त्याच्यात सुधारणा होते. ते पाप परत आपल्या हातून होत नाही. आपली चूक आपल्याला कळते, आपल्याला पश्चाताप होतो आपण केलेल्या गोष्टींचा, आणि मग ते पाप स्वच्छ होतं आणि मग पुण्याचा अंश वाढायला लागतो. पण जर का अशा ठिकाणी जाऊन चुकीचं वर्तन केलं तर मात्र तो वज्रलेप होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. माऊली, मग अशी जसं माऊलींच्या एका ओवीचं उदाहरण घेतलं तसं इथे पण लक्षात येईल की हे सगळं असं सांगत असतं. खरं माऊलीनं अत्यंत क्षमाशील वृत्तीच्या आहेत, अत्यंत मार्दव, नम्र, गोड असं माऊलींचं सांगणं आहे. पण काही काही मुद्दे असे येतात की माऊली सुद्धा जरा कठोर बोलतात. आता या ठिकाणीच आपला विषय, माऊली म्हणतात की लोकांचं जीवन कसं आहे, तर म्हणे भोगाच्या वेळेला लोकांना कसं भान राहत नाही. आणि मग उदाहरण दिलंय, वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारही चेपू तयेतीचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगू. काही म्हणे माणसं अशी असतात. कशी असतात तर वेश्याच्या संगतीत सुख आहे अशी कल्पना करतात आणि लाखो रुपये तिच्यावर खर्च करतात की तिथेच आनंद आहे, तिथेच सुख आहे असं त्याला वाटतं आणि उधळले जातात पैसे. पण तोपर्यंत ती चांगलं वागते, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत ती तुमच्याशी चांगलं, ते जे सुख आहे ना ते पैशावरचं सुख आहे तेवढ्यापुरतीच ती तुमच्याशी चांगलं वागते. आणि ती चांगलं तोपर्यंत ती इतकी चांगली वागत होती याला खरोखर भेटतात की चुकीचं नाहीच आहे. पण ज्या क्षणाला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा ते आपल्याला लाट भरून हाकलून देते आणि मग नंतर आपल्याला त्याचं पश्चाताप होतो. याचा काय उपयोग आहे. पापपुण्याच्या गोष्टीमध्ये नेमकं हेच आहे. जरी उदाहरण असं दिलं असलं माऊलींनी तरी आपल्या लक्षात येईल की जेव्हा आपण असं काहीतरी गैरवर्तन करतो त्या गैरवर्तनानंतर आपल्याला अरे असं नको तर करायला, असं चुकलं आपलं, असं होतं. तर असा नुसता पश्चाताप होऊन काय, आधीच आपल्याला याचा विचार केला पाहिजे. आता आधीच म्हणजे केव्हा, आधीच विचार करायला पाहिजे म्हणजे केव्हा करायला पाहिजे तर त्याचं वर्णन पुढल्या ह्याच्यात दिलंय. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आधीच विचार करायचा तर भगवंतांनी कसा विचार करायला पाहिजे ते आपल्याला या 22व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, जे अनन्य भक्त आहेत त्यांच्यासाठी. आता सकाम भक्तांचं सांगून झालं, काय काय करायचं, काय नेमकं चुकतं, काय बरोबर होतं, हे दोन्ही श्लोकात आपण पाहिलं. यज्ञासारखी संकल्पना आपण पाहिली, ते किती कठीण आहे तेही पाहिलं. आणि मग त्याच्यातून आपल्याला असं प्रायश्चित्त किंवा असं चुकलं माझं असं नको वाटायला असेल तर तो अनन्य भक्त असा जर असेल तर त्या अनन्य भक्ताचं तो काय करतो, अनन्य भक्त जो आहे तो भगवंताचं चिंतन करतो. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, चिंतयन्तः मां पर्युपासते, तो माझंच चिंतन करतो. भक्त जे आहे तो आहे ते या भगवंतालाच भजतात आणि तेषां नित्याभियुक्तानां, इतके ते जोडलेले असतात भगवंताशी. हे जे भक्त अनन्य भक्त आहेत ते असे त्या भगवंताशी जोडलेले असतात की भगवंत म्हणतो त्यांचा योगक्षेमं वहाम्यहम्,
त्यांचा योगक्षेम मी वाहतो. LICचं घोषवाक्य आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. तर तसं मी करतो असं त्यांना ते सांगतात. आता हा अनन्य भक्त म्हणजे काय, त्याचा योगक्षेम म्हणजे काय, आणि तो भगवंत त्याचा का वाहतो म्हणजे काय नेमकं करतो, याचा विचार आपण करूया. आपण असं पाहिलं की कामना म्हणजे फळाची इच्छा ठेवणारी जी मंडळी आहेत त्यांनी जे काही देवाची प्रार्थना करावी, काय यज्ञ करावा, आणखीन काही करावं, याचना करावी, ते आपण पाहिलं. आता जे अनन्य म्हटलंय, अन्य नाहीच असे जे भगवंताच्या आश्रयाला आलेले भक्त आहेत त्यांचा योगक्षेम म्हणजे त्यांच्याजवळ आता याचना नाही आहे, त्यांना काही भगवंताजवळ मागायचं नाही आहे. मला अमुक एक गोष्ट हवी असं ते भगवंताजवळ काहीच सांगत नाही. त्यांचं जे काही आहे, त्यांचं कुठलं कर्म असू दे, त्यांचं ऐकणं असू दे, त्यांचं बघणं असू दे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या संदर्भातल्या आहेत. ते भगवंतासंबंधीच ऐकणार, भगवंतासंबंधीच बोलणार, भगवंताचं सगुण रूप पाहणार, सगळं जे काही ते भगवंताचं आहे. आणि म्हणून त्याला अनन्य भक्त असा तो सदा सर्व काळ त्या भगवंताच्या चिंतनामध्ये असतो. म्हणजे जसं श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण म्हटलंय तर 24 तास तो याच्यामध्येच गुंतलेला असतो. त्याची जी दिनचर्या असते ती सगळी अशी भगवंताशीच जोडलेली असते. म्हणून तो न अन्य दुसरा नाहीच असा अनन्य भक्त असतो. खरं तर अनन्य भक्त असं म्हणण्यापेक्षा आपण संतच म्हणायला पाहिजे. संतांचं सगळं वागणं असंच असतं की ते भगवतमय झालेले असतात. त्यांचं सगळं चालणं, बोलणं, खाणं, पिणं, उठणं, बसणं, फिरणं, सगळं जे काही ते करतात ना ती उपासनाच असते भगवंताची, असं संतांचं वागणं असतं. बरोबर आहे. त्यामुळे अनन्य भक्त म्हणजे कोण, आपण असं धरूया की संत. आणि खरंच आहे त्यांचा योगक्षेम किंवा अगदी साधा शब्द वापरायचा त्यांचा उदरनिर्वाह, तर खरं तर भगवंत सगळ्यांचाच उदरनिर्वाह करतो. आपल्याकडे छान म्हण आहे की चोच दिली की चारा देतोच. त्यामुळे खरं उदरनिर्वाह भगवंत सगळ्यांचाच करतो. पण या संत मंडळींची सगळीच योगक्षेम संत मंडळींचा तो वाहतो असं दिसेल. आणि खरीच गोष्ट आहे किती भगवंत योगक्षेम वाहतोय. तर वर्णन छान करतात की मातेच्या गर्भामध्ये असणारा जो गर्भ आहे त्या गर्भाला आपली स्वतःची काळजी वाटतच नाही, कारण त्याची आई त्याची सगळी काळजी घेत असते. त्या गर्भाची काळजी आई घेत असते त्या गर्भाला. तसं म्हणे याचं असतं, या भक्ताला, अनन्य भक्ताला काही काळजीच वाटत नाही, कारण भगवंत त्याची सगळी काळजी घेत असतो. पूर्णपणाने ती स्वतःला समर्पित केलेलं असतं त्या भगवंताकडे. त्यामुळे त्याला स्वतःची कसलीच काळजी वाटत नाही. तो म्हणतो भगवंत ठेवेल तसं, त्याच्यातच त्याला आनंद असतो. त्याचं सगळं म्हणजे साधन पण भगवंत आणि साध्य पण भगवंत असा हा अनन्य भक्त असतो. म्हणजे त्याची जी उपासना, भगवंत म्हणतो की हा जो भक्त आहे ना, अनन्य भक्त आहे ना, हा माझी उपासना अशी काही करतो की मला त्यांची काळजी घ्यावीच लागते. जसं आपण भगवंत जनाबेचं दळण दळतोय, त्या सखुबाईची लुगडी धुतोय, नाथांकडे पाणी भरतोय, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या साठी रेड्याच्या तोंडून वेद वदवतोय. अशा ज्या संतांच्या चरित्रामधल्या गोष्टी आश्चर्यकारक वाटतील अशा गोष्टी जेव्हा आपण वाचतो, ऐकतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सगळं भगवंत त्या भक्तासाठी करत असतो. म्हणजे त्यांची जी काही चिंता आहे ती सगळी भगवंताला अगदी सहजपणानं बाजूला करावीच लागते. म्हणजे एका अर्थाने तो सगळा भार भगवंतानी स्वतःच्या डोक्यावर घेतलेला असतो. त्या भक्ताला जे काही हवं आहे म्हणजे त्याला कळतच नाही आपल्याला हवं आहे असं, भगवंतच ठरवतो आणि ते सगळं भगवंत पूर्ण करतो. अशा प्रकारचा याचा योगक्षेम शब्द वापरलाय. योगक्षेम याचा अर्थ काय की योग याचा अर्थ आपल्याजवळ जे नाही ते त्याला प्राप्त होतो. भक्ताचा योगक्षेम भगवंत वाहतो. म्हणजे काय करतो तर हा भगवंत आपल्या भक्ताजवळ जे नाही ते त्याला पुरवतो, ते त्याला देतो. आणि क्षेम याचा अर्थ जे आहे ते सांभाळून पण ठेवतो. दोन्ही कामं त्याला, एक तर जे नाही आहे ते द्यायचं असतं आणि जे दिलेलं असतं ते सांभाळायचं असतं. हे सगळं भगवंत करतो भक्ताचं. आता
जरा गमतीशीर गोष्ट असतात, पण पुराणातल्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला मुद्दा जरा चांगला पडतो. तर एकदा काय झालं म्हणे, रुक्मिणीला जरा लहर आली की आपण कृष्णाला जरा पकडलं तर बरं होईल. म्हणून ती कृष्णाला म्हणाली, काय रे तू सगळ्यांचा उदरनिर्वाह करतोस ना? तर भगवंत म्हणाला, हो मीच सगळ्यांचा करतो. अगदी सगळ्यांचा? हो म्हणाला, ज्याला चोच दिले त्याला चारा देतोच, त्या मीच सगळ्यांचा उदरनिर्वाह करतो. आणि मग छान तिला संधी मिळाली. तर तिने सकाळीच एका छोट्याशा डबीमध्ये एका मुंगीला पकडून ठेवलेलं होतं आणि म्हणाले, बघ ह्या डबीत जो प्राणी आहे ना त्याचा योग तू काय उदरनिर्वाह करतोस, त्याला कोणी दिलाय? सकाळपासून त्याला भूकच ठेवलेलं आहे, त्याला काहीच मिळालं नाही. तशी भगवंत हसतो आणि मग ती डबी उघडते. डबी उघडते तर त्याच्यात असं दिसतं की ती जी मुंगी असते छोटीशी, त्या मुंगीच्या तोंडात तांदूळाचा कण असतो. घडलेलं असतं असं की भगवंताला पकडण्यासाठी तिने ही डबीमध्ये मुंगी वगैरे रुक्मिणींनी मुद्दाम पकडून ठेवली असते, पण ते पकडत असताना आपल्या कपाळावरती लावलेली जे अक्षर आहे त्यातला कण नेमका डबीत पडलेला असतो, तिला तो कळतच नाही म्हणे. आता हे जे कीर्तनकार किंवा प्रवचनकार गंमतशीर गोष्टी सांगतात ना, तर मतितार्थ कळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तर भगवंत हसतो आणि भगवंत दाखवून देतो की कसं काय मीच सगळ्यांचा उदरनिर्वाह, योगक्षेम मी वाहतोय हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मग रुक्मिणीचा चेहरा पडला. किंवा आपल्याला समर्थांची आणि शिवाजी महाराजांची गोष्ट माहिती आहे की शिवाजी महाराजांनी सुद्धा, समर्थांनी एकदा म्हटलं, एवढा मोठा पत्थर आहे, हा पत्थर पाथरवटाकडून फोडून घे. आणि समर्थांनी सांगायचं आणि शिष्यांनी ऐकायचं. तर महाराजांनी लगेच पाथरवटाला बोलावलं आणि तो दगड फोडायला सांगितला. खूप मोठा खडक होता आणि त्या खडकातून टुणकन उडी मारून बेडकी बाहेर आली. आणि मग लक्षात आलं की त्या दगडामध्ये असणाऱ्या त्या जिवंत बेडकीला कोण अन्न पाणी पुरवत असे? तर भगवंत या सगळ्यांचा योगक्षेम चालवतो. अशा प्रकारचा विचार भगवंत आपल्याला सांगतोय. आपलं काय होतं, आपल्या बँक बॅलन्सकडे, आपल्या खिशाकडे आपला पूर्ण भरोसा असतो. त्यामुळे भगवंत आपला योगक्षेम चालवतो यावर आपला काही फार मोठा विश्वास असतो असं नाही. मग तो भगवंत तरी आपल्यासाठी काय करेल ना. पण हा जो अनन्य भक्त आहे, तो अनन्य भक्तासाठी भगवंत या सगळ्या गोष्टी करायला तयार होतो. अर्थ त्याचा आपण असं घ्यायला पाहिजे की अनन्य भक्त, जी वस्तू आपल्याला प्राप्त होत नाहीये, समजा या अनन्य भक्ताचा विचार सांगते की एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली, तर तो काय करतो, नाही मिळाली तर ठीक आहे, भगवंताची इच्छा नाही म्हणून ती आपल्याला मिळाली नाही असं तो भगवंत सोपवतो. ते न मिळणं हेच आपल्या हिताचं आहे असं त्याला वाटतं. जेव्हा परदेशात जाताना व्हिसाच्या वेळेला टेन्शन असतं, व्हिसा मिळतो की नाही, तेव्हा हा विचार मनात आणायचा की जायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. मिळाला तर ठीक, नाही मिळाला तरी ठीक, त्याची इच्छा. अशा प्रकारचा विचार मनात आला की एकदम रिलॅक्स होतो. म्हणून अनन्य भक्त कसा, तर आपल्याला वस्तू मिळायला हवी का नाही हे भगवंत ठरवतो. आणि तो असं म्हणतो की मिळाली तर ती भगवंताची इच्छा, नाही मिळाली तर नाही मिळणं हेच आपल्या हिताचं आहे असा तो विचार करेल. आणि मिळायला हवी असली, आपली हिताची असली तर भगवंत देईलच. अशा प्रकारचा विचार या अनन्य भक्ताचा असतो. आपल्या हिताचं काय आहे हे आपल्यापेक्षा भगवंताला माहिती आहे, त्यामुळे द्यायचं किंवा नाही द्यायचं हे तो ठरवेल असं या अनन्य भक्ताला खात्रीपूर्वक वाटतं. दुसरं असतं की ज्या गोष्टी माझ्याजवळ असणं हे माझ्या हिताचं आहे, त्याच गोष्टीचं भगवंत रक्षण करतो. ज्या गोष्टी माझ्याजवळ राहणं हिताचं नाही, तो भगवंत माझ्याकडून घेऊन जातो. आपण विचार करून ठेवायचा. म्हणजे एखादी गोष्ट आपली हरवली तर आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. कारण आपण असा विचार करायचा की मी जर अनन्य भक्त असेल तर एखादी गोष्ट माझ्याजवळ असणं हे जर माझ्या हिताचं असेल तर ती आहेच आहे, आणि ती नसणं हेच जर माझ्या हिताचं असेल तर ती नाही, माझ्याजवळ नाही मिळणार मला. मग जी गेलेली आहे तिचं दुःख कळण्याचं की आपल्याला कारण नाही असं लक्षात येईल. अनन्य भक्त आहे ना, तो हे असं ठरवतो. अनन्य भक्ताचं हे फार मोठं लक्षण आहे. तुकाराम महाराजांचं नेहमी उदाहरण दिलं जातं. तुकाराम महाराजांची पहिली जी पत्नी होती ना, ती अतिशय चांगली होती. सगळा संसार तिनं सांभाळला होता आणि त्यामुळे तुकाराम महाराज, आता तिनं संसार सांभाळल्यामुळे महाराजांना भगवंताची भक्ती करता आली. पण दुसऱ्या विवाहानंतर दुसरी जी पत्नी त्यांची होती ती अगदी फारच म्हणजे कजाग ज्याला म्हणतो तशी कजाग होती. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, बरं झालं ही कजाग होती ते, तर बरं झालं
ही बाईला कर्कशा. कारण काय झालं, ती पहिल्यासारखीच असते तर उगाचच मी तिच्या मोहात पडलो असतो आणि भगवंताची भक्ती मला करता आली नसते. म्हणजे चांगली होती तर ती चांगली म्हणून मी भगवंताची भक्ती केली. आता ती कजाग होती म्हणून बरं झालं माझं संसाराकडे लक्षच नाही, मी आपला भगवंताची भक्ती करावी. असा हा अनन्य भक्त, जी परिस्थिती जशी आहे तीच आपल्यासाठी हिताची आहे असं तो मानत असतो. जे घडत आहे तेच आपल्यासाठी योग्य आहे असं त्याला पक्क माहिती असतं. आणि म्हणून याला योगक्षेम असं म्हटलंय. फक्त उदरनिर्वाह असा की योगक्षेमाचा अर्थ नाही. भक्ताच्या म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये तो पूर्णपणा, तो अनन्य भक्त जो आहे तो रंगून गेलेला असतो, त्याच्या अनुसंधानात तो असतो. त्यामुळे त्याच्या योगक्षेमाची सगळी काळजी भगवंतच घेतो. आता सर्वपल्ली राधाकृष्णन जे होते ना, त्यांनी तमिळ भाषेमध्ये एक कथा लिहिली आणि त्या कथेमध्ये म्हणजे ती कथा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे सांगितली जाते. पण शेवटी गोष्टच आहे ती. त्यामुळे त्या गोष्टीतला आपल्याला मतितार्थ कळला, आपल्यासाठी असणारा की आपल्याला कळेल. तर तमिळ भाषेतल्या त्या गोष्टीमध्ये असं आहे की एक अत्यंत गरीब, सोज्वळ पण विद्वान असणारा, अभ्यासू असणारा एक ब्राह्मण होता आणि त्याची अगदी भगवंतावर निष्ठा होती. आता ज्या अनन्य भक्ताचा आपण विचार करतोय तसा तो अनन्य भक्त होता. खरं तर वेदशास्त्र संपन्न होता, कधीही कोणापुढे त्यांनी हात पसरला नाही. भगवद्गीतेवर अगदी त्याची निष्ठा होती. रोज 2-2दा 3-3दा तो गीतेचं पठण करत असो. पण हे सगळं जरी कितीही ज्ञान असलं तरी 4 माणसाचं कुटुंब चालवण्यासाठी लागणारे जे काही 4 पैसे मिळवायचे असतात ते पैसे मात्र म्हणजे लक्ष्मी मात्र त्याच्यावर काही प्रसन्न नव्हते, ती मात्र नाराज होते. आणि त्यामुळे कुटुंबाचं जे काही करायला हवं, रोजची त्यांची भूक तरी भागावी असं काही कुठेतरी 1-2 घरी पूजा करायची, त्यांनी काय दिलं असेल धान्य, त्यांनी काय दिले असेल 4 पैसे, त्याच्यावर कसं तरी प्रपंचाची गुजराण करायची. 4 मुलं पदरात होती, पती पत्नी होते, म्हातारे आईवडील होते, दुखणं खुपणं काही नाही. त्यामुळे स्वाभाविकच त्या कुटुंबाची जी परिस्थिती होती ना ती फारच बेताची आणि अगदी ओढगस्त ज्याला म्हणतो तशी होती. आणि या सगळ्याचा परिणाम काय असतो, ती बायको कावलेली असते, कारण तिला सगळ्याला तोंड द्यायचं असतं. त्यामुळे या ब्राह्मणाची बायको अतिशय कावलेली होती. यालाही ते कळत होतं, परंतु त्याचा काही इलाज चालत नव्हता. असा अर्धपोटी, कुपोषित, आजारी अशी सगळी घरातली मंडळी होती, ती कावलेली बायको. आणि मग काय करायचं. एक दिवस ती म्हणाली, कसली तुमची ती गीता, काय तो तुमचा कृष्ण, 2 वेळा पोटभर अन्न सुद्धा आपल्या घराला मिळत नाही, काय माझा तुमच्या देवावर विश्वास नाही. आता ही मोठी राग्यानी म्हणत होती, हे त्यालाही कळत होतं. सुख होतं अशातला काही भाग नव्हता. गीतेवरचं म्हणजे गीतेवर तिची निष्ठा नव्हती म्हणून ती असं बोलत होती, असं काही मुलांच्या प्रेमापोटी ती भगवंताला दोष देत होती. हे सगळं जरी कळत असतं तरी तोही बिचारा अगदी कावून गेला की आता काय करायचं. आणि मग खरोखरच तो देवाला आणि बोलता बोलता किंवा वाचता म्हणूया, एकीकडे गीता म्हणतो आहे, मनामध्येही विचार चाललेला आहे, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी पण आपण पूर्ण करू शकत नाही, घरातल्या माणसाला पोटभर अन्न सुद्धा आपण देऊ शकत नाही, याचं एक दुःख त्याला होतं. आणि म्हणून असं म्हणता म्हणता या 9व्या अध्यायाच्या या 22व्या श्लोकामधल्या योगक्षेमम वहाम्यहम या शब्दांपर्यंत आल्यावर तर त्याला रागच आला. कुठला आला योगक्षेम, काय तू माझा योगक्षेम वाहतोयस, अनन्य भक्त मी तुझा, आणि तू शब्द दिलायस की अशा अनन्य भक्ताचं योगक्षेम मी वाहतो आणि प्रत्यक्षात माझं तू काहीच करत नाही आहेस, योगक्षेम वाहत नाही आहेस. आणि म्हणून रागाच्या भरामध्ये जवळ पडलेला आहे कोळशाचा हे घेतला आणि त्या योगक्षेम वाहम्यावर रेघा म्हणून टाकल्या. ते काही नाही, हे तुझं खोटं आहे, तू खोटा, तुझं सांगणं खोटं, तुझी गीता खोटी असं म्हणून तो बायकोला म्हणाला की आता मी चाललो आणि जेव्हा केव्हा मी माझ्या कुटुंबाचं व्यवस्थित पालन पोषण करू शकेन अशी माझी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हाच मी परत येणार आहे असं म्हणून रागाने तो घरातून निघून गेला. खरं म्हणजे बायकोला फार वाईट वाटलं की अशा रागाच्या भरात ते निघून गेला, आता मी कोणाकडे बघू. 2-3 दिवस खूप शोध घेत आहे, हिंडतात फिरतात, तो काही सापडत नाही, तो गाव सोडून निघून गेलेला असतो. 2-3 दिवसांनी फारच आणखीन हलाखीची परिस्थिती होती की आता तर आणखीनच काही नाही, घरात काही अन्नदाणा नाही आणि या सगळ्यांचं कसं काय आपण हे करायचं. तेवढ्यामध्ये एक 8-10 वर्षाचा मुलगा रडत त्यांच्याकडे येतो
आणि त्याच्या मागणं एक बैलगाडी येते. त्या बैलगाडीमध्ये खूप सारं सामान भरलेलं असतं. अगदी तेला तुपाचे डबे, धान्याचे कडधान्याची पोती, कपडा लत्ता, खूप काही गोष्टी असतात. आणि ते म्हणाले की तुमच्या यजमानाने हे सगळं पाठवलेलं आहे, ते येतातच आहेत. मी बैलगाडी असं मी पुढे आलो, ते येतातच आहेत पाठीमागून. तर ठरवूनच गेला होता ना की माझ्या कुटुंबाला सगळं मिळेल तेव्हाच मी परत येईन. त्यामुळे बायकोला वाटलं खरंच आपला नवरा आता येतोय पाठोपाठ. आणि म्हणून तिला एकीकडे आनंद होता, पण ती मुलांनी तू रडतोयस का, हे सगळं तू घेऊन माझ्याकडे आलायस, हे पण पाठोपाठ येत आहेत असं म्हणतोयस, आणि मग तू रडतोयस काय. तर तो म्हणाला काय सांगू तुम्हाला, तुमच्या नवऱ्याने ना मला खूप मारलंय हो. आणि खरोखरच त्याच्या पाठीवरती बळ दिसतात. तेव्हा ती म्हणते असं कसं झालं, काय झालं, असं उगाच ते मारणार नाही. आणि त्यांनी मारलं आणि तरी सुद्धा तू सगळे सामान त्यांचं घेऊन आलायस. नाही म्हणे तुम्ही असं करा, ते पाठवा देत आहे, माझी फक्त विनंती आहे तेवढं त्यांना सांगा की तुम्ही नको, मला खूप मारलं, मला खूप वेदना होत आहेत हो. आणि तो निघून जातो. पाठोपाठ खरोखरच ते घरी पतिदेव तिचे घरी येतात आणि ते सगळं पाहतात. त्यांना आश्चर्य वाटलं की हे सगळं काय आहे, कुठून आलं, ते मला कुणी आणलं. ते म्हणे असं काय करता, तुम्हीच ते का पाठवला होता मुलगा, तो मुलगा सगळं हे देऊन गेला. आणि मग त्यांनी घडलेली गोष्ट पण त्यांना सांगितली की अहो तो असं म्हणाला, तुम्ही त्याला मारलं आणि त्याच्या पाठीवर मला वळ दिसले आणि मग आता तो निघून गेला, आता तो नाही आहे. आणि मग मटकन ब्राह्मण खाली बसतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण ते शब्द खोडले. भगवंताने आपल्याला शब्द दिला होता योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताचे शब्द खोटे नाही आहेत. भगवंत आपली काळजी घेतो. मला नेमकं काय हवं आहे आणि मला नेमकं काय नको आहे हे माझ्यापेक्षा भगवंताला माहिती आहे. असा सगळा विचार त्याच्या मनात येतो आणि म्हणतो हो, मी त्या शब्दांवर रेघा मारल्या ना, त्या रेघा म्हणजे भगवंताच्या पाठीवरती. आणि मग आपल्या लक्षात येईल की खरंच नाथांच्या घरी भगवंत पाणी भरायला येतो, जनाबाईच्याकडे दळायला येतो. अशा सगळ्या जर तो गोष्टी करतोय तर ह्या अनन्य भक्ताची सगळी जबाबदारी भगवंत घेणार नाही का. त्यामुळे या ऐश्वर्य योगातल्या ह्या 22व्या श्लोकामध्ये भगवंताने योगक्षेमं वहाम्यहम् असा अनन्य भक्त आपण होऊया. आपला योगक्षेम भगवंत करेलच. आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला काय नको आहे ते आपल्यापेक्षा भगवंताला माहिती आहे. त्यामुळे जे जसं आहे तसं आपण आनंदाने भगवंतानी दिलेलं आहे, म्हणून आपण ते स्वीकारूया आणि आपलं जन्माचं सार्थक करून घेऊया. अशा प्रकारचा विचार या गीतेतल्या 22व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकाने आपल्याला दिलाय. आपण आणखी ऐश्वर्य योगातला पुढला भाग पुढल्या वेळेस बघूया. धन्यवाद.